नमस्कार मित्रांनो. पत्त्याच्या खेळात आणि राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. सगळे पत्ते जुळून आलेले असतात आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हीच जिंकणार, पण तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला अचानक धक्का देऊन जातो. सगळं काही जो जीता वो सिकंदर या चित्रपटातल्या शेवटच्या सायकल रेससारखं असतं. आमिर खान त्या सायकल रेसमध्ये कुठेही नव्हता, त्या तिथून तो डायरेक्ट ती सायकल रेस जिंकून जातो, जे कोणाला जमलेलं नसतं. आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला कॅनडा, जिव्हाळ्याचा अशासाठी कारण गेले 3-4 वर्ष सातत्याने भारत आणि कॅनडा यांच्यातले संबंध चर्चेत होते आणि तिकडे असलेला चौकटचा राजा जस्टिन ट्रूडो यांच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये त्यांनी जो काही धुमाकूळ घातला होता, NDP या पक्षाचे जगमीत सिंग जे खलिस्तानवादी आहेत त्यांच्या सहकार्याने त्यांनी कॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांना जो काही पाठिंबा दिला होता आणि त्याच्यातनं भारत आणि कॅनडा यांच्यातलं शीतयुद्ध एका प्रकारे भारत आणि पाकिस्तानच्याही पलीकडे गेलं होतं. त्या कॅनडात निवडणुका होत आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जस्टिन ट्रूडो यांच्याच पक्षाचा पुन्हा विजय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. अजून मतदान चालू आहे, मतमोजणी व्हायला काही वेळ लागेल, पण लक्षात घ्या मित्रांनो, लोकशाही देशांमध्ये अनेकदा विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार किंवा विजयी पक्ष आणि पराभूत पक्ष यांच्यामध्ये मतांचं अंतर टक्केवारीच्या बाबतीत 0.5%, 1%, 2% असं असतं. कॅनडामध्ये जेव्हा जस्टिन ट्रूडो पंतप्रधान होते, जेव्हा त्यांनी राजीनामा दिला, तेव्हा त्यांच्यात आणि त्यांच्याकडच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे पेरी पॉलिवेर यांच्यामध्ये तब्बल 29% मतांचं अंतर होतं. म्हणजे ज्याला लँडस्लाईडही नाही म्हणता येणार. म्हणजे जो काँग्रेसचा पराभव झाला 2014 साली, अवघ्या 44 जागा मिळाल्या, तेव्हाही भाजप आणि काँग्रेस यांच्यातल्या मतांचा फरक 29% नव्हता. एवढा मोठा फरक कॅनडामध्ये निर्माण झाला होता आणि ही काळ्या दगडावरची रेघ होती की जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल पक्षाला पराभव स्वीकारावा लागणार आणि त्याच्याऐवजी लिबरल पक्षाला पराभव आणि त्याच्याऐवजी जो पॉलिवेर यांचा जो पक्ष आहे त्याला विजय मिळणार. म्हणजे जस्टिन ट्रूडो यांचा लिबरल पक्ष आहे उदारमतवादी आणि पॉलिवेर यांचा कॉन्झर्वेटिव्ह पक्ष आहे. पण प्रत्यक्षात मात्र फासे उलटे पडताना दिसत आहेत. ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी मार्क कार्नी यांना पक्षाचं अध्यक्ष केलं आणि पंतप्रधान पदही त्यांच्याकडे आलं. मार्क कार्नी हे ब्रिटन आणि कॅनडा दोन्ही देशाचे नागरिक आहेत. ते पूर्वी बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होते. म्हणजे आपल्याकडे जसे RBI प्रमुख, RBIचे अध्यक्ष असतात, तशा प्रकारे RBIचे गव्हर्नर असतात, तसे ते बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होते. कालांतराने ते कॅनडात आले आणि कॅनडामध्ये ते त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आणि अध्यक्ष बनल्यानंतर पंतप्रधान बनले. अर्थात त्यांच्याकडे गेलेली मॅच वाचवणं एवढंच होतं. 9 आऊट 50 वगैरे अशी अवस्था झाली होती आणि 250 चेस करायचा होता. आणि त्या सगळ्यामध्ये अचानक त्यांच्या साथीला अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प धावून आले. मार्क कार्नी हे अर्थतज्ज्ञ आहेत, ते जस्टिन ट्रूडोसारखे जोकर नाही आहेत आणि त्यामुळे त्यांनी देशाची पडझड सावरण्याचे गंभीर प्रयत्न करायला सुरुवात केली. त्याला यश येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पहिले म्हणजे त्यांनी आपल्या जिभेला लगाम घातला. ज्या प्रकारे जस्टिन ट्रूडो कधी सेव्ह गाझा असेल, कधी खलिस्तान असेल, या सगळ्या गोष्टींचा आपली वोट बँक मजबूत करण्यासाठी वापर करून घेत होता, तशा प्रकारे न करता त्यांनी एक मध्यम मार्ग स्वीकारला. भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही त्यांनी धिक्कार केलेला आहे, निषेध केलेला आहे. ही गोष्ट ट्रूडो यांनी केली असती की नाही कल्पना नाही. कॅनडातली परिस्थिती जसंही म्हटलं की एवढी चिघळली, याचं कारण म्हणजे ट्रूडो यांच्या काळात ज्याला डावा पॉप्युलिस्ट, डावा
लोकानुनयवादी पक्ष ज्याला म्हणता येतील, त्यांनी भरमसाठ लोक आणि जगातल्या सगळ्यात धोकादायक जागातनं, गाजातनं लोक घेतले, पंजाबमधनं लोक घेतले, इतरही भागातनं लोक घेतले आणि त्यामुळे ती लोकसंख्या वाढायला लागली. प्रत्येकजण उठून शिक्षणासाठी, रोजगारासाठी कुठल्याही निमित्ताने कॅनडात जायला लागला. या सगळ्यामध्ये देशोदेशीचे गुन्हेगार, स्मगलर असेही लोक कॅनडात घुसले. इकडचं गँगवॉर ते तिकडे करायला लागले. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी त्यांच्या फुटीरतावादी गोष्टींना, त्यांच्या राजकीय कार्यक्रमांनाही कॅनडाचा पाठिंबा द्यायला लागला. कॅनडातल्या लोकांना माहिती नाही की खलिस्तान म्हणजे नेमकं काय आहे, की तो झेंडा नेमका कशाचा आहे, किंवा गाझामध्ये काय चालू आहे. कारण यांची सगळ्यांची संख्या त्या मनाने कमी आहे. पण त्या लोकांना, त्या गटांना त्यांनी कॅनडातलं राजकारण हायजॅक करू द्यायचा पूर्ण संधी दिली आणि तसंच झालं. आणि या सगळ्या काळात जे काम करायला हवं होतं, घरं बांधायला हवी होती, नवीन उद्योग आणायला हवे होते, ते काही केलं गेलं नाही. आणि वाटेल तेवढी लोक घुसवून ठेवल्यामुळे कॅनडात घरांच्या किमती वाढल्या. युक्रेन युद्धात अमेरिकेच्या बाजूनी, लोकशाहीच्या बाजूनी उडी मारल्यामुळे महागाई वाढली. आणि हे सगळं होत असताना अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणुकाच्या कॅम्पेनमध्येच कॅनडाला 51वं राज्य, कारण कॅनडा दिसतो आकाराने मोठा पण त्याची लोकसंख्या खूप कमी आहे आणि जवळजवळ 90% लोकसंख्या अमेरिकेच्या सीमेपासून 100 किलोमीटरमध्ये राहते. म्हणजे वरचा कॅनडा आहे तो पूर्णपणे रिकामा आहे. तसा ट्रुडोंचा वरचा मजला रिकामा आहे, तसा कॅनडाचा वरचा भागही रिकामा आहे. आणि त्यामुळे दिसतो एवढा मोठा देश पण तसा काही फार त्याला अर्थ नाही आहे. आणि त्यामुळे ट्रम्प सातत्याने म्हणत होते की कॅनडाला अमेरिकेचं 51वं राज्य आम्हाला बनवायचं आहे. अर्थात ही गोष्ट कॅनडाच्या लोकांना रुचत नव्हती, कारण प्रत्येक देशाला स्वाभिमान असतो, आपली एक स्वतःची ओळख, सार्वभौमत्व याच्याबद्दल त्याला एक त्याच्या मनात एक इच्छा असते. आणि ट्रम्प आपल्या भाषणात वेळोवेळी कॅनडाचा ज्या प्रकारे उल्लेख करायचा, कॅनडातल्या लोकांना आवाहन करायचे की तुम्हीच ठरवा आणि अमेरिकेत या, अमेरिकेत आलात तर तुम्हाला महागाई कमी होईल, तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तुम्हाला घरं उपलब्ध होतील, तुम्हाला सुरक्षा उपलब्ध होईल. आणि ट्रम्प यांनी अध्यक्ष झाल्यावर कॅनडाशी एका प्रकारे ज्या प्रकारची वागणूक करायला सुरुवात केली, दबाव तंत्राचा वापर करायला सुरुवात केली, त्याचा चांगला परिणाम व्हायच्याऐवजी उलटा परिणाम झाला. कॅनडाच्या लोकांचा आत्मसन्मान त्याच्यामुळे दुखावला गेला. आणि पॉलिव्हियर हे 29% मतांनी मतचाचणीत आघाडीवर होते. ती आघाडी हळूहळू कमी होत गेली. आता ती आघाडी अगदी एका बोटावर मोजण्या इतक्या आकड्यांची उरलेली आहे. आणि त्यामुळे लोकांना वाटतंय की प्रत्यक्ष निवडणुकीत, कारण काल त्यांच्याकडे 28 तारखेला मतदान सुरू झालं, म्हणजे अजून मतदान पार पडत असेल, पण 29% आघाडी भरून सामना वाचवणं, म्हणजे हे आपल्याला आठवते ते VVS लक्ष्मणनी वगैरे ती फॉलो ऑन वाचवून मोठी भागीदारी केली होती आणि पुन्हा ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. तशा प्रकारची गोष्ट होऊ शकेल. अजून आकडे यायचे आहेत, निकाल लागायचे आहेत. पण या निमित्ताने, म्हणजे या सगळ्यात भर घालणारी गोष्ट ट्रम्प यांनी केली म्हणजे ते निवडणुका चालू असताना त्यांनी पुन्हा एकदा कॅनडातल्या मतदारांना कार्नी यांच्याऐवजी, म्हणजे लिबरल पक्षाऐवजी कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला मतदान करायला आवाहन केलं. आणि कॅनडातल्या काय म्हणतात, कॅनडाला अमेरिकेचे 51वं राज्य करण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता वगैरे असं त्याच्यात त्यांनी म्हटलं. आणि त्यामुळे कदाचित या गोष्टीचा आणखीन एक उलटा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता भारताचं काय, हा विषय देखील येणं आवश्यक आहे. अजून म्हणलं की निकाल लागल्यावर त्याच्याबद्दल अधिक सविस्तर विश्लेषण केलेलं चांगलं. पण चांगली गोष्ट अशी दिसते या निवडणुकांमध्ये की ज्या पक्षाच्या टेकूवर लिबरल पक्षाचं सरकार सत्तेवर होतं, त्या NDP, जगमीत सिंग खलिस्तानवादी जो हे आहे, त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसेल असं मानलं जात आहे. त्यांची ताकद कमी होईल. या निवडणुकीत कदाचित आघाडी सरकार येऊ शकतं, म्हणजे लिबरल पक्षाचं सरकार आलं तर आघाडीचं येईल, कॉन्झर्वेटिव्हचं आलं तर काही प्रश्नच नाही आहे. पण कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं सरकार आलं तर ते अगदी खलिस्तानांच्या विरोधात असतील अशी काही शक्यता नाही आहे. कारण खलिस्तानवाद्यांची तिथे ताकद आहे, राजकीय ताकद आहे. संख्या फारशी नसली तरी राजकीय ताकद आहे. पण ही गोष्ट मात्र नक्की आहे की माईक कार्नी असो किंवा पॉलिव्हियर असो, कोणीही जस्टिन ट्रुडोसारखा वेडछापपणा करणार नाहीत. दुसरी गोष्ट ती म्हणजे आत्ता कॅनडा आणि अमेरिका यांच्यातलं शीतयुद्ध आहे ते कॅनडासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे अमेरिकेशी जर लढायचं, अमेरिकेला जर अंगावर घ्यायचं तर बाकीच्या देशांना दुखावून चालणार नाही. आणि त्यामुळे आपल्याकडच्या खलिस्तानवाद्यांच्या इच्छेसाठी
भारतासारख्या देशाला कॅनडा दुखावेल असं वाटत नाही. कॅनडा आणि चीन यांचं पण फार काही सख्य नाही आहे आणि त्यामुळे कॅनडाला याच्यातनं मार्ग काढायचा असताना भारताशी पंगा घेणं त्यांना परवडणार नाही. अमेरिकेशी पंगा त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार करता कॅनडामध्ये कोणीही सत्तेवर आलं, लिबरल पक्ष किंवा कॉन्झर्वेटिव्ह पक्ष, तर तो भारताच्या फारसा विरोधी नसेल, पण भारताच्या बाजूनेही असेल असं सांगता येत नाही. तो तिथल्या खलिस्तानवाद्यांना हाकलेल, तिकडे जी गुन्हेगारी जी तिकडे राहून भारतात कारवाया करतात त्यांची नांगी ठेचेल असं सांगता येत नाही, पण तो त्यांना उत्तेजनही देणार नाही. आणि त्यामुळे कॅनडात काय होतं ते बघणं महत्त्वाचं आहे. पण जर कॅनडात ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाचा जर विजय झाला तर ती एका प्रकारे म्हणजे अविश्वसनीय अशी गोष्ट असेल, कारण राजकारणामध्ये एका पक्षाला 29% आघाडी असताना ती आघाडी भरून काढून मॅच काढणं, निवडणुका जिंकणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. कॅनडातले लोक कोणत्या दिशेने आपल्या देशाला न्यायचं ठरवतात ते लवकरच समोर येणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.